नमस्कार शेतकरी मित्रांनो, अतिवृष्टी नुकसान भरपाई यादी आली. तर शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने राज्यातील शेतकरी बांधवांसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. म्हणजे शेतकरी मित्रांनो, जानेवारी 2024 ते मे 2024 या कालावधीत झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या नुकसानीची भरपाई देण्यासाठी शासनाने 596 कोटी रुपयांचा विशेष निधी मंजूर केला आहे. या निर्णयामुळे राज्यातील 16 जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, नुकसान भरपाईची व्याप्ती. शासनाने या नुकसान भरपाईसाठी स्पष्ट निकष निश्चित केला आहे. प्रत्येक शेतकऱ्याला कमाल 3 हेक्टर जमीन क्षेत्राच्या मर्यादेत ही मदत मिळणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांकडे आधार कार्डशी संलग्न बँक खाते असणे आवश्यक आहे. शासनाने पारदर्शकता दाखविण्यासाठी थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी) पद्धतीचा अवलंब केला आहे. यामुळे मध्यस्थी शिवाय शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा होईल. शेतकरी मित्रांनो, लाभार्थी जिल्हे आणि त्यांची निवड. या योजनेअंतर्गत राज्यातील 16 जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे. म्हणजे शेतकरी मित्रांनो, 1 अहमदनगर, 2 नाशिक, 3 धुळे, 4 जळगाव, 5 सोलापूर, 6 पुणे, 7 अमरावती, 8 अकोला, 9 यवतमाळ, 10 बुलढाणा, 11 वाशिम, 12 गोंदिया, 13 नागपूर, 14 भंडारा, 15 चंद्रपूर, 16 गडचिरोली या जिल्ह्याची निवड करण्यात. अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे प्रमाण, प्रभावित शेतकऱ्यांची संख्या आणि पिकांचे नुकसान यांचा विचार करता करण्यात आलेला आहे. डिजिटल माध्यमातून सुलभ प्रक्रिया. शासनाने या योजनेची अंमलबजावणी अधिक पारदर्शक आणि सुलभ करण्यासाठी डिजिटल माध्यमाचा वापर केला आहे. तर शेतकरी मित्रांनो, लाडकी बहीण लाभार्थी यादी या नावाचे सर्व लाभार्थी शेतकऱ्यांची यादी ऑनलाईन पद्धत करून देण्यात आलेली आहे. तर शेतकरी मित्रांनो, शेतकरी आपल्या मोबाईल किंवा संकलनावरून ही यादी सहज डाउनलोड करू शकतो. तसेच या संबंधातील विशिष्ट माहिती असलेला शासन निर्णय (GR) देखील ऑनलाईन स्वरूपात उपलब्ध आहे. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले होते. अनेक शेतकऱ्यांचे संपूर्ण पीक वाया गेले होते. तर काहींच्या पिकांचे भरपूर नुकसान पण झाले होते. या नुकसानीमुळे शेतकऱ्यांसमोर मोठे आर्थिक संकट उभे राहिलेले होते. पुढील हंगामासाठी बियाणे, खते आणि इतर शेती साहित्य खरेदी करणे त्यांना कठीण जात होते. अशा परिस्थितीत शासनाने दिलेली ही मदत शेतकऱ्यांना नव्या उमेदी पुढे जाण्यास मदत करणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, दीर्घकालीन उपाययोजनेची गरज. म्हणजेच आता शेतकरी मित्रांनो, हवामान बदलामुळे अवकाळी पाऊस, गारपीट, वादळी वारे अशा नैसर्गिक आपत्ती वारंवार येत आहेत. पण शेतकरी मित्रांनो, या परिस्थितीला तोंड देण्यासाठी तात्पुरत्या उपाययोजनांबरोबरच दीर्घकालीन उपाययोजना करणे गरजेचे आहे. यासाठी पुढील उपायाचा विचार करणे आवश्यक आहे. शेतकरी मित्रांनो, हवामान अंदाज प्रणालीचे बळकटीकरण. अचूक हवामान अंदाज मिळवल्यास शेतकरी योग्य वेळ योग्य ती खरेदी घेऊ शकतो. शेतकरी मित्रांनो, पीक विमा योजनेचा विस्तार. सर्व शेतकऱ्यांना परवडणाऱ्या दरात पीक विमा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. शेतकरी मित्रांनो, जलसंधारण उपाययोजना. पाणी साठवणे क्षमता वाढवून दुष्काळी परिस्थितीला तोंड देता येऊ शकते. तर शेतकरी मित्रांनो, आधुनिक शेती पद्धतीचा अवलंब. हवामान बदलाला सामोरे जाण्यासाठी शेती पद्धतीने आवश्यक ते बदल करणे गरजेचे आहे. शेतकरी प्रशिक्षण. नवीन तंत्रज्ञान आणि पद्धतीची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे महत्त्वाचे आहे. तर शेतकरी मित्रांनो, अशाच नवनवीन अपडेटसाठी
आपल्या चॅनलला अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन जाऊन सबस्क्राईब करून घ्या.